सोडा सर, सोडा सर, सोडा. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. आय होप तो आता क्लिअर झाला असेल. नसेल तर सांगा, मी अजूनही तुमचे सगळे गैरसमज सगळ्यांसमोर क्लिअर करायला तयार आहे. बापरे बापरे बापरे, मिस मानसींनी हा सगळा प्रकार बाहेर जाऊन घरच्यांना किंवा अनिकेतला सांगितला तर? नाही 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 समर, जरासाठी घाई केलीस. नो 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 नो, हे सगळं कोणालाही कळता कामा नाहीये, अगदी स्टाफला सुद्धा नाही, नाहीतर हातात आलेला गेम उलटेल. नाही 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 नाही, काहीतरी केलं पाहिजे. काय करूया काय करूया? सर सर बोपे बोपे, आय एम रिअली सॉरी. मी जरा ओव्हर रिॲक्ट झालो. सर नाही, सर नाही, मानसी मॅडम आणि तुमच्यात काही झालंय का? कुठे काय? तू काही ऐकलंस का? नाही नाही, मी बघितलं नाही, मी इथे नव्हतोच ना. बाहेर स्टाफ मध्ये तशी जरा चर्चा चालू. हो ठीक आहे, बोलाव त्यांना आत, बोलाव. हा अरे खरंच सांगतोय, बोलाव. समर सरांनी सगळ्यांना बोलवलंय केबिन. या या आत या. अरे मनोहर, ये ये ये. ईशा या. मला बोपे सांगत होते तुमची बाहेर काहीतरी कुजबूज चालू आहे. काय नेमकं ऐकलंय तुम्ही? मिसेस मानसी प्रचंड चिडल्या होत्या. त्या तुम्हाला काहीतरी बोलून गेल्या ना, आणि मग तुम्ही सुद्धा खूप चिडलात. बर, पण मग हे सगळं का झालं असेल याचं कारण माहितीये? नाही सर. नाही सर, म्हणजे हो हो, म्हणजे थोडा अंदाज आहे मला. हो की नाही? नाही म्हणजे आजकाल ऑफिसमध्ये काम करताना कलिगला चुकून हात लागणं हा सुद्धा गुन्हाच झालेला आहे. मिसेस मानसी म्हणजे काय काचेची बाहुली आहेत का हो? हा, चुकून हात लागला तर एवढी बोंबाबोंब करायला? नाही, त्यांना मदत केली, हेच चुकलं माझं. सर, पण तुम्ही आणि चुकणार शक्यच नाही. नाही, चूक झाली अरे. सर, मला असं वाटतं मानसी मॅडमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मिसेस मानसी आणि त्यांच्या नवऱ्याला मी मदत केली ही चूकच झाली ना माझ्याकडनं. तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो. एकदा एका बाईनं एक अजगर पाळला होता. त्या दोघांचा एकमेकांवर खूप जीव होता, खूप प्रेम करायचे. ती त्याला छान खाऊ पिऊ घालायची, असं खांद्यावर घेऊन त्याला फिरवायची. तो असा छान मस्त मोठा होत होता. एके दिवशी अचानक त्या अजगरानं खाणंच बंद केलं. त्या बाईला काय कळेच ना. तिचं आपलं अगं माझा आजू खात का नाहीये, खात का नाहीये, तिला काय कळेच ना. महिनाभर वाट बघितली आणि मग न राहून शेवटी तिनं सुद्धा खाणं सोडलं. डॉक्टरांना फोन केला, डॉक्टरांना बोलावून घेतलं. तिने सांगितलं माझ्या अजगराला काहीतरी झालंय, बघा त्याला चेक करा. त्या डॉक्टरांनी त्या अजगराला सगळं चेक केलं आणि विचारलं की किती दिवस झाले हा तुमचा अजगर खात नाहीये. ती म्हणाली माझा आजू गेले महिनाभर जेवत नाही हो. त्यांनी पुन्हा चेक केलं. त्यांनी तिला विचारलं की हा रात्री तुमच्या शेजारी येऊन झोपतो का बेडवर? ती म्हणाली हो, अगदी कुशीत येऊन झोपतो. का हो, काय झालं, आजारी आहे का माझा आजू? तेव्हा डॉक्टर असं म्हणाले काही आजारी बिजारी नाहीये तुमचा अजगर, तो तुमचं माप घेतोय. तुम्ही जशी कूस बदलाल तसं तो स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तो तुम्हाला खायची तयारी करतोय. फार फार तर उद्यापर्यंत थांबला असता तो. हे सगळं ऐकून त्या बाईला इतका धक्का बसला. तिने विचारलं अहो डॉक्टर, असं कसं शक्य आहे? तेव्हा डॉक्टर काय म्हणाली माहितीये? अहो त्या अजगराचा हा मूळ स्वभाव आहे, तो कसं काय बदलेल? सुबोपे, या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? नागाला कितीही दूध पाजा, शेवटी तो फणा काढणारच. आपल्या या सगळ्या आज घडलेल्या घटनेत अजगर किंवा नाग कोण आहे सांगा बरं? कोण?
मिसेस मानसी. आणि ती बिचारी बाई. तर तुम्ही, कारण तुम्ही त्यांना मदत केलीत ना. काय नाही रे, फक्त मी त्यांना हिशोब मागितला, त्यांच्यावर केलेल्या खर्चाचा आतापर्यंतचा हिशोब मागितला, तर हे असले घाणेरडे आरोप करतायत माझ्यावर. मला सांगा, मला हे असलं काहीतरी घाणेरडं वागायचं असतं तर इतके दिवस थांबलो असतो का मी? हा, करून मोकळा झालो असतो ना आपण. नाही, पण काय ना, आपण केलेल्या उपकाराची आठवण करून द्यायला आवडत नाही मला सगळ्यांसमोर. मग काय, लोक गैरफायदा घेतात त्याचा. सर पण तुम्हालाच त्रास होईल अशाने. होणारच आहे, मलाच त्रास होणार आहे. आपला कायदा तर माहितीये ना, सगळ्या बायकांच्या बाजूने आहे. नुसती एवढी बोंबाबोंब केली ना तरीही त्यांनाच सहानुभूती मिळणार आहे. बाकी पुरुष काय आहे, पुरुष वाईटच असतो. तुमच्या समोर हा एवढा सगळा तमाशा त्या करू शकतात, तर मग तुमच्यासमोर मला खोटं पाडणं त्यांना काही फार अशक्य नाही हो. तुम्ही त्यांना मदत वगैरे करणं बंदच करून टाका, त्यांना कामावरूनच काढून टाका. नाही भोपे, मी नाही असं वाईट वागू शकत त्यांच्याशी. त्या माझ्याशी कसंही वागल्या ना तरी मी त्यांच्याशी चांगलंच वागणार आहे. अजगर प्राणी असून त्याचा मूळ स्वभाव सोडत नाही, आपण तर माणूस आहोत. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, माणसाकडे हरण्याची ताकद पाहिजे. जिंकता काय केव्हाही येतं. आणि सॉरी हा, मगाशी बाहेर मी सगळा तमाशा केला, तुम्हाला मारून घ्यायला लावलं. खरंच माफ करा. कंटिन्यू. म्हणू काय ग, तब्येत बरी आहे ना? हा हा, बरी आहे. नाही, लवकर घरी आलीस म्हणून विचारलं. जरा डोकं जड झालंय म्हणून. होय काय? मग झोप झोप, मी आल्याचा चहा करतो तुझ्यासाठी. हा, झोप बाबू झोप. मला वाटलं तू अनिकेत सोबत येशील. अगं, त्याला कशाला उगीच त्रास? त्रास कसला त्यात, तो तिकडेच गेला समर सरांना भेटायला. आणि समर सरांना भेटायला गेलाय? हा, ते काहीतरी कामाचं बोलायला गेलाय तो. मला वाटलं तुला भेटला असल. नाही भेटला तुला? अनिकेत समर सरांना भेटायला ऑफिसमध्ये गेलाय. झालेला सगळा प्रकार त्याला स्टाफ कडून कळला आणि रागाच्या भरात त्याने काही वेडं वाकडं केलं तर? नाही, अनिला थांबवलंच पाहिजे. तो जर समर सरांना भेटला आणि नाही 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 नाही, अच्छा, गावात हा का आला इकडे? म्हणजे मानसीनं अनिकेतला सांगितलं बहुतेक. शिट 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 शिट, काहीतरी करावं लागणार. मानसी, त्या मानसी मॅडम आणि
समर सर मी सांगतो. ऍक्च्युली हाय अनिकेत. हाय. हा फोन का उचलत नाहीये? आणि प्लीज फोन उचल. सर एक मिनिट, मानसीचा फोन आहे. तो नंतर घे, आधी प्लीज आधी कम इन. You guys continue. रागाच्या भरात काही उलट सुलट नको वागायला. प्लीज फोन उचल रे अनिक. देवा प्लीज अनिकेतची साथ दे. त्याने काही चुकीचं पाऊल नको उचलायला. तुला असं टेन्शन आल्यासारखं वाटतं रे? हो समर सर. बघ, कधी कधी अरे काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे समोर दिसणारी गोष्ट तशीच असेल असं नाही ना. आपलं आपलं असं एक वर्जन असतंच की. बरोबर आहे सर, पण प्रश्न मनूचा आहे ना सर. अरे अनिकेत, बघ कधी कधी समज गैरसमज होतात. लगेच एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. हो सर, पण असं ठरवून नाही ना वागू शकत आपण. शेवटी जे चूक आहे ते चूकच आहे. आणि सर मी तिचा नवरा आहे, तिची जबाबदारी आहे माझ्यावर. करेक्ट आहे, पण तू इतका पॅनिक नको होऊस. ये बस 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 बस. अरे बस बस. हे बघ, आता जे झालं ते झालं. आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करू ना. ऍक्च्युली सर त्याचसाठी मी इथे आलोय. म्हणजे मिसेस मानसी ओके आहेत ना? नाही त्या नाही सर, तिला यातलं काहीच माहित नाहीये. म्हणजे ऍक्च्युली मला वाटलं आमच्या दोघांची भेट ते ऑफिसमध्येच होईल, पण सर म्हणून नाहीये ऑफिसमध्ये. अहो, ती कुठे बाहेर गेली का? आईच्या गावात. याचा अर्थ मानसी आणि अनिकेतचं बोलणं झालेलं नाहीये. क्या बात आहे समर प्रताप जागीरदार. आपलं नशीब पण आपल्यावर एवढं फिदाय माहित नव्हतं. गुड. सर कुठे गेली ती? हे त्या मगाशी घरी जाते म्हणाल्या. घरी? हे बघ, मिसेस मानसींची मानसिक अवस्था आता जरा विचित्र आहे असं मला वाटतंय. कधी कधी काय आहे, माणसं वरवर जरी दाखवत असली ना की आपण हॅपी आहोत, आनंदी आहोत, तरी ते आत खोलवर खूप डिस्टर्ब असतात, खचलेले असतात. खरंय सर. आता मला सांग, मी तुमच्यासाठी आजवर काय केलं नाहीये? हं? पण आज त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. काय झालं सर? काही झालं काही नाही. लंकारी फायनान्स या नावाखाली जे काही बिझनेस होता त्या सगळ्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. माझ्याही डोक्यावर कोणीतरी बसलेलं असतं ना. मला त्यांना उत्तर द्यावी लागतात. बरोबर आहे सर. आता मी त्यांना जे काही आतापर्यंत पैसे दिले, त्यांनी जे काही लोन घेतलंय, त्या सगळ्याचा फक्त हिशोब त्यांच्या समोर मी मांडला.
त्यांना म्हटलं हे तुम्ही सगळे मला केव्हा परत करणार आहात, कसे करणार आहात, तर चिडल्या माझ्यावर. सगळ्या स्टाफ समोर नको नको ते बोललेत, माझा अपमान केला सगळ्यांसमोर. सर मनू बोलली, सर मनू नाही असं वागणार सर. शक्यच नाही. मीही हेच म्हटलं, अरे शक्यच नाही. म्हटलं घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. तुम्ही मांडलात का, काही बोललास का तू तिला? नाही सर, घरी काहीच नाही झालंय, पण सर मनू खरंच असं वागणार नाही सर. ती खूप समजूतदार आहे. अरे मला माहित नाहीये का, मला माहितीये ना, म्हणून तर मी तो विषय तिकडेच सोडला. आता सुद्धा मी काहीही बोलणार नव्हतो, तू विषय काढलास म्हणून बोलतोय. पण अनिकेत, अरे आता तू जे काही पैसे माझ्याकडनं घेतलेले आहेस ते तू परत केले नाहीस तर मग उगाच कोर्ट कचेरी, पुन्हा ते पोलीस स्टेशन, पुन्हा ते टॉर्चर कशाला? सर काय काय बोलताय सर? अहो सर, आपण दोघं पार्टनर्स आहोत ना बिझनेसमध्ये. पार्टनर्स आहोतच, पण प्रोप्रायटर म्हणून नाव तुझं आहे ना, आणि मी तुला पर्सनल लोन दिलंय असं दाखवलंय, त्यामुळे यू हॅव टू पे मी बॅक. म्हणजे कसं, माझी बॅलन्स शीट क्लिअर रे. सर खरं सांगू का, मी यासाठी इथे आलोय सर. तुम्ही आतापर्यंत खूप विश्वास दाखवलाय माझ्यावर. सर आता एक लास्ट चान्स पाहिजे. सर तुम्ही द्याल ते काम करायला मी तयार आहे. अगदी ऑफिस मधलं कुठलंही काम चालेल. सर तुमची पैन पै फेडायची आहे मला. मला फार कौतुक वाटतं रे तुझं, खरंच चांगला मुलगा आहेस तू. मी तुला आत्ता असा लगेच जॉब देईन रे, पण झाल्या प्रकारामुळे मिसेस मानसी फार डिस्टर्ब झाल्या, त्यामुळे त्या तुला इथे काम करू देतील का, मला तरी शंका आहे. सर तुम्ही त्याची काळजी करू नका, मी तिला समजावतो, ती ऐकेल माझं. आणि यापुढे मनू असं वागणार नाही याची पण मी काळजी घेईन. तू आत्ता फार उत्साहात सांगतोयस रे हे सगळं, पण मिसेस मानसीने तुला काम करू दिलंच नाही तर काय करशील? नाही सर, मी तिला समजावतो. आणि सर कदाचित तिला नाही आवडणार, मी माझा आहे तो बिझनेस सोडून इथे ऑफिसमध्ये काम करतोय, पण मला खात्री आहे की ती ऍक्सेप्ट करेल. कारण काय सर, आता तिला माझ्यामुळे जो त्रास होतोय ना तो जास्त भयंकर आहे. ते मला नाही सहन होते सर. पण अनिकेत, तू दिसतोस त्यापेक्षा खरंच खूप जास्त हुशार आहेस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. माझा चॉईस कधीच चुकत नाही हे तू पुन्हा एकदा प्रूव्ह केलंस. फक्त अनिकेत, पुन्हा एकदा विचार कर, म्हणजे का तू एकदा यशाच्या मार्गावर चालायला लागलास ना की मग मागे वळता येणार नाही. सर पुन्हा विचार करायचा प्रश्नच नाही, तुम्ही फक्त सांगा. तसं असेल तर मग वेलकम टू लंकारी फायनान्स. मी तुला मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये सुपरवायझर म्हणून जॉब देतो. फक्त एक रिक्वेस्ट करायची आहे, मी तुला आत्ता जे मिसेस मानसींबद्दल सांगितलं ते उगाच त्यांना सांगू नकोस, काय त्यांना त्रास होईल. नाही सांगणार सर, डोंट वरी. आत्ता नको, घरी जाऊन ही गुड न्यूज दे, सरप्राईज. सर थँक्यू सो मच. वेलकम.